राजदीप, आपण शरद पवारांचा इंटरव्ह्यू केला होता, 3 वर्ष झाली त्याला. त्यावेळेस पवारांचं एक स्टेटमेंट मला आठवते. त्याच्यामध्ये शरद पवार असं म्हणाले होते की मी जेव्हा 78 मध्ये वसंतदादांचं सरकार पाडून इकडे आलो आणि त्याच्यानंतर माझ्या नावावरती पाठीत खंजीर खुपसला, हे एक जे चिकटलं, त्यामुळेच मी पंतप्रधान पदाचं ऑफर जी होती 96 मध्ये 97 मध्ये त्याच काळाबद्दल ते म्हणत होते, ज्यावेळेस गुजराल आणि देवेगौडा पंतप्रधान झाले होते, ती घेतली नाही कारण मला ते परत माझ्या अंगावर नको होतं. 10 वर्ष त्यांनी सरकार पाडून आपलं सरकार बनवलं, त्याच्यामुळे तो शिक्का त्यांच्यावर लागला आणि ते पुसण्यासाठी त्यांनी ते असं त्यांचं म्हणणं होतं त्याच्यामध्ये. आजकाल ते शिक्के लागतच नाहीत कोणाला आणि त्याच्यामुळे ही गोष्ट ओके झालेली आहे की त्याने काही फरक पडत नाही, लोक मतदान करतात. त्यांनाही लोकांनी मतदान केलं, त्यांनाही लोकांनी निवडून दिलं, तेही सत्तेमध्ये राहिले, तरी सुद्धा याची चिंता त्यांना नाही. आता बघा, महाराष्ट्रात 2022 मध्ये जेव्हा एकनाथ शिंदेनी बगावत केली आणि किती 50 आमदार गेले त्यांच्याबरोबर, शिवसेनेचे 40-50 आमदार गेले, सगळ्यांना तिकीट दिलं, सगळे जिंकून आले. म्हणजे असं नाहीये की लोकांना वाटतं अरे बापरे, या व्यक्तींनी उद्धव ठाकरेंना धोका दिला आहे आणि म्हणून आम्ही त्यांना वोट देणार नाही. लोक वोट देतात. गोव्यात बघा, गोव्यात जेवढे लोक पार्टी सोडून, महाराष्ट्रवादी गोमांतक पार्टी सोडून किंवा काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेली आहेत, लोक त्यांना निवडून आणतात. कल्पनात राय पण तुरुंगात असताना निवडून आलेले आहेत. नाही, कल्पनात राय आलेत, तुरुंगात पण लोक आली आहेत. पण हे की तुम्ही पार्टी सोडताय आणि दुसऱ्या पार्टीमध्ये गेलाय म्हणून लोकांना वाटेल नाही ह्या व्यक्तींचं काही नैतिकता नाहीये, आम्ही त्यांना वोट देणार नाही, असं नाहीये. लोकांचा प्रॉब्लेम काय झालाय, लोक म्हणतात हे सगळे सब नेता चोर आहे. हा जो लोकांच्या मनात आलाय, विशेषतः जी युवा पिढी आहे, त्यांना वाटतं हे सगळे राजकारण जे आहे घाणेरडं आहे, आम्हाला काय करायचंय, जे आमच्यासाठी काय थोडंफार करतील ते मला अजूनही आठवण आहे. 2024च्या महाराष्ट्र निवडणुकीत आम्ही कोल्हापूरमध्ये होतो, तर काही लोकांशी आम्ही बोललो. काही महिला तिथे काम करत होती आणि आम्ही त्यांना विचारलं, हे 1500 रुपये तुम्हाला मिळतात लाडकी बहीण च्या प्रोग्राम मध्ये, 7500 टोटल, ते तुम्हाला असं वाटत नाही ही रिश्वत आहे, ही रिश्वतखोरी आहे, तर सरकार तुम्हाला हे पैसे देते? तर एक बाई आम्हाला म्हणाली, सर काय म्हणता तुम्ही, हे बघा ना नेता, त्यांना 150 कोटी 300, जो व्यक्ती, ती म्हणाली ती बाई, जो व्यक्ती स्कूटर चालवायचा आमच्या कॉलनीमध्ये, आता तो मोठे गाडी घेऊन चाललाय. तर लोकांना ते कळलंय, पण लोक म्हणतात चला त्यांनी 10 कोटी केले किंवा 50 खोके मिळाले की 100 मिळाले, आम्हाला 7500 मिळतात. कोणी आमच्यासाठी काय करत, म्हणजे एक हे जे व्यावसायिकरण झालंय, हे फक्त नेत्यांचं नाही झालंय, वोटरचं पण झालंय. वोटरला पण वाटतंय की काय विचारधारा, कोणाची काय विचारधारा लागली, तुम्ही आमच्यासाठी काही थोडंफार करा, आम्ही तुम्हाला वोट देऊ. एका काळी तसं नव्हतं. एका काळी एक विचारधारा होती, तुम्ही हिंदुत्ववादी होता किंवा तुम्ही नेहरूवियन होता. लोकांचा एक कॉन्ट्रॅक्ट म्हणजे एक रिलेशनशिप होती त्यांची नेत्यांबरोबर किंवा पक्षाबरोबर. आता काहीच राहिलं नाहीये. तुम्ही कुठल्याही पक्षात जाऊ शकता आणि जिंकू शकता आणि फरक पडत नाही. त्यामुळे लोकांना काही सोशल सँक्शनच नाही. तुम्ही कोणाकडे जा, काही करा, पैसे करा, बस. तुमचे ऍसेट्स बघा ना, या नेत्यांचे किती वाढलेत, बाप रे. ह्या महाराष्ट्रात साहिल, तुला आठवण, मृणाल गोरे, अहिल्या रांगणेकर असे नेते जिंकून आलेत मुंबई सारख्या शहरात. आता ते जिंकणं कठीण आहे. ही फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे की 50 कोटी लागतात एक इलेक्शन जिंकायला. पण सध्याच्या अर्थमंत्री म्हणाले मी निवडू शकत नाही, मला परवडत नाही. निर्मला सीतारामन म्हणालेल्या आहेत. नाही आता नाही, पण कुठल्याही नेत्याला तुम्ही विचारा, तुम्हाला ते म्हणजे एक, जसं मी म्हणा, व्यावसायिकरण असं झालंय की जोपर्यंत तुमच्याकडे पैसे नसतील, म्हणजे जोपर्यंत तुमच्याकडे ती 10 कोटी 20 कोटी 30 कोटी 50, तेलंगणामध्ये तर एका आमदारने मला सांगितलं, मला 70 कोटी लागले इलेक्शन लढवायसाठी. 70 कोटी एक इलेक्शनसाठी. पैसे येतात कुठून, हा प्रश्न आम्ही नेतानगरीवर विचारलेला आणि त्याचं उत्तर तू दिलेलंस की पैसे येतात कुठून एवढे. 70 कोटी एका इलेक्शनसाठी.
आणि एक कॅन्डिडेटनी दुसरा जो हरला त्यांनी पण 70 कोटी खर्च केलेत, पण तो हरला. आणि लोकांना वाटतंय की चालेल, चलता है, चलने दो. लोकांमध्ये जोपर्यंत राग दाखवणार नाही आणि लोक म्हणतात नाही आम्ही तुम्हाला वोट देणार नाही. तुम्ही जर पैशांच्या राजकारणामुळे एका पार्टीहून दुसऱ्या पार्टीकडे जाताय, आम्ही तुम्हाला वोट देणार नाही. जोपर्यंत लोक हे म्हणणार नाही तोपर्यंत अशीच घाणेरडी जे राजकारण चालू आहे ते चालणारच नाही. लोकांना विश्वास बसणार नाही. पण एकेकाळी मुंबईमध्ये नोकरी करून राजकारण करणारे लोक होते. म्हणजे बँकेत नोकऱ्या करून, सरकारी नोकऱ्या करून किंवा इतर नोकऱ्या करून राजकारण करणारे लोक होते. लाल डब्यांच्या बसनी यायचे बस नाही यायचे. विधानसभेत गणपतराव देशमुख भाजपमध्ये पण असे लोक भाजपमध्ये पण होते. मला अजून आठवण आहे तेव्हा कोणते चोरडिया, धरमचंद चोरडिया, धरमचंद चोरडिया, रामभाऊ कापसे होते. मधु देवळेकर, फर्स्ट क्लास माणसं, प्रामाणिक अगदी प्रत्येक पक्षात होते. कुठे ते प्रामाणिक लोक? मधु दंडवते अर्थमंत्री मधु होऊन गेले. दंडवटे आउटस्टँडिंग. त्या माणसाचे म्हणजे ही इज अन एक्झाम्पल. 2,500 रुपये बॅलन्स होता. 2,500 रुपये बॅलन्स होता. स्कूटर, एकदा स्कूटरवर गेले पार्लमेंटला, स्कूटरवर जायचे असे व्यक्ती. आता सगळे मोठे, सगळ्यांना मर्सिडीज कार. पार्लमेंटमध्ये गाड्या कशा बदलल्या? तुम्ही पार्लमेंट किती वर्ष कव्हर करताय? जर ते आम्हाला ते ऐकायला आवडेल. पार्लमेंटच्या पोर्चमध्ये पूर्वी लोक कसे कसे यायचे आणि आता कसे कसे येतात? एका काळी विशेषतः जे लेफ्ट पार्टीचे लोक होते ते पूल करून यायचे. म्हणजे 4 लोक एका गाडीत, 4 त्यांचे जे एमपीज होते एका गाडीत यायचे एकत्र. ती पण कारपुलिंग. कार पुलिंग, पार्लमेंटची गाडी. आता प्रत्येक व्यक्ती कुठले नवीन हायक्रॉसच्या वरती कुठली गाडी असेल त्याच्यात येतात. डार्क विंडोज, म्हणजे लोक पण तुम्हाला लोकांकडे बघायचं पण नाहीये. कारण की तुम्हाला दाखवायचंय मी किती मोठा पण झालो. हा तू म्हणतोस ना राजीव, तो समाजाचा हा मुद्दा आहेच. एखादा नेता जर नेता वाटला नाही ना तर लोकांना हा काय फालतू माणूस आहे या लेवलला झाला. नाही, ममता बॅनर्जी मारुती गाडीमध्ये यायची. केजरीवाल पण मारुती गाडीत फिरायचे सुरुवात. आणि मग तू बघितलं ते सुरुवातीला मारुती गाडी, एकदा ते मुख्यमंत्री झाले मग काय झालं? एकदा सत्ता आली ना की तुम्ही काही करू शकता. आणि हा एक मोठा फरक झाला. म्हणजे आणि समाजात झालंय. फक्त आपण नेत्यांवर काय, समाजातच आहे ना. आपल्या पत्रकारात बघा ना. नाही, समाजाने मान्य केलं नसतं तर झालंच नसतं ना. एका काळात. आणि मला अजूनही आठवण आहे, पहिल्यांदा जेव्हा माझ्या ऑफिसने मला एक होंडा सिटी दिली गाडी, तर माझे ऑफिसचे लोक, सर होंडा सिटी. तर मी म्हणा हाँ यार होंडा सिटी मिल गया, ऑफिस ने दिया है. तो नहीं है, तो बड़ा गाड़ी है. आज काय होंडा सिटी. आदमी काही दिवसापूर्वी कुठल्या नेत्यांनी सगळ्या पत्रकारांना बोलवलं, काही लोक मर्सिडीज मध्ये आलेले. मी विचार करत होतो मी पण आता मर्सिडीज घ्यायला पाहिजे. अरे सोडा. माझ्या एक संपादक अजून नाही घेतली का? माझ्या एक संपादक ने, सर आप ये गाड़ी क्यों, ये पुरानी टोयोटा अभी भी चलाते हो, आपने कुछ बड़ी गाड़ी लेनी चाहिए. अरे 40 वर्षापूर्वी कुठल्या संपादकनी सांगितलं असतं असं की तुमने बडा गाडी लेना चाहिए? आम्ही पत्रकार झालो पैशांसाठी नाही. आणि एका काळी नेते झाले, नेतागिरी म्हणजे नेते झाले पैशांसाठी नाही, पण व्यवसायीकरण झालंय. आणि प्रत्येक राज्यात, जसं मिलिंद म्हणाला, फक्त महाराष्ट्राला तुम्ही दोष देऊ नका. बिहारमध्ये जे लोक म्हणतात बिमारू राज आहे, गरीब राज आहे, त्यांना बघा ना काय म्हणजे त्यांची गाडी बघा, त्यांची लाईफस्टाईल बघा. नाही, हा यातला मुद्दा कुठला आहे तो माहिती आहे का, की हे आता आजची बातमी आहे, वी स्पीक म्हणतात ना तशा अर्थाची, की गेल्या ट्रम्पना दुसऱ्या खेपेला अध्यक्ष होऊन किती काळ झाला, काय 1-1.5-2 वर्ष झाले. त्या काळामध्ये त्या माणसाने हे असतं ना आपले नवीन चलन इलेक्ट्रॉनिक करन्सी, ती बिटकॉइन, क्रिप्टो बिट्स मध्ये, त्याच्यामध्ये $1 बिलियन कमवले, म्हणजे 100 कोटी रुपये त्यांनी. ऑफिशियल आहे. आपल्याकडे प्रामाणिकता नाही ना, हा मुद्दा आहे. पैसे कमवणं हा आक्षेप नाहीये. आणि सगळ्याने मी इतक्या मार्गाने कमवले, एवढे एने केले, एवढ्याचा FSI 4 ते 10 करून दिला. ट्रम्प तर मान्य करतात ना मी बिझनेसमॅन. अरे ऑफिस जाहीर झालं. पण गिरीश, ट्रम्पचं उदाहरण देऊ नकोस. ट्रम्पच्या फॅमिलीवर आता आरोप आहे, ते मार्केट्स मध्ये इनसाइडर मॅनिप्युलेट करतात. मग आपले करत नाहीत. नाही आपले करतात,
पण आपण हे म्हणू शकत नाही की अमेरिकाचा जो माझं म्हणणं ट्रान्सपरन्सी आहे. तो हा पण फक्त. ट्रम्पची काही नैतिकता नाहीये त्या माणसात. तो पण असेच पैसे नाही, करतोय. आपले राजकारणी आपल्याकडे बरेच- आपल्याकडे सुद्धा या गोष्टीमध्ये ट्रान्सपरन्सी आहेच ना. सचिन अय्यर सांगतातच आहेत ना मला माझ्या लागतात विकासाला. Polluted नाही, पण हे बिटकॉइन आणि मार्केटमध्ये कळत काही कळत नाही त्यांना, म्हणून करत नाही. नाही, बाकी आपण काही मला नाही. असं सांगा की महाराष्ट्राच्या राजकारणात 20, 30, 40 वर्षापासून अशी चर्चा आहे की महाराष्ट्राचे जेवढे मोठे नेते आहेत त्यांच्या पाठी कुठल्या बिल्डरचा हात आहे. हे 30-40 वर्षापासून मुंबईत तरी मी ऐकतोय. ते हे आता काही 10 वर्षात झालं नाहीये आणि सगळी बेनामी प्रॉपर्टी आहे. कोणाला कमिशन मिळते. हे रिअल इस्टेट अधिकारी आणि नेत्यांचा जो नेक्सस आहे हा मुंबईत 40-50 वर्षापासून आहे की नाही. 40-50 वर्षापूर्वी एवढंच होतं जेव्हा असे स्टोरीज व्हायचे आम्ही फ्रंट पेजवरती स्टोरी लावायचो आता टाकायचो. फ्रंट पेजला येत नाही हा मुद्दा आता आहे. फ्रंट पेज डिरेझर्वेशन वसई विरारमध्ये जेव्हा शरद पवारांच्या काळात जेव्हा डिरेझर्वेशनचा मोठा मुद्दा उठलेला ग्रीन झोन काढला होता. हा तेव्हा ते फ्रंट पेजवर होतं मोठा त्याच्या शरद पवारांच्या विरोधात काँग्रेसचे लोक आली प्रश्न विचारली. आज कोण प्रश्न विचारणार का की कुठल्या नेत्यांना विचारणार का की तुमच्या पाठी कुठला बिल्डर आहे. विचारणार नाही. आम्ही पण घाबरलोय. पत्रकार पण हे करत नाही प्रश्न विचारत नाही. तर नेत्यांना माहिती आहे कोण कुठल्या मोठ्या नेत्यांना मिलिंद, प्रश्न विचार